श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। माता पितृभ्या नमः। कुलदेवताय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्द्रतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रान्धृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। नारायणो नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यास ततो जयमुदीरयेत्। श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेनामदानेन कथयिष्ये शुभ कथा। सर्वांनी हात जोडून म्हणायचं आहे, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। पंढरीनाथ महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। मंगलमूर्ति मोरया। श्री पुरुषोत्तम महाराज की जय। श्रीदेव रवळनाथ महाराज की जय। श्री यज्ञ नारायण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। जगदम्ब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु। प्रभु रामचंद्र महाराज की जय। जय जय राम जय जय राम जय जय राम। कृष्ण हरे राजा राम जय जय राम। कृष्ण हरे राजा राम जय जय राम। कृष्ण हरे राजा राम। गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकट हारे राजा राम। गोकुल संकट हार। जय जय राम। कृष्ण हरे राजा राम जय जय राम। कृष्ण हरे। दुर्वासो नृत दुःख विमोचक दुर्जन संगम हारे राजा राम। नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय राम राम
नवनीत प्रिय राम नवल विनोद विहारी राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण शरणागत दीना गददीना शरणागत दीना जब शरणागत दीनाचरणीने करुणा दृष्टि निहारी राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे सीताराम चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो सीताराम राजा राम राजा राम राजा राम चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी कीर्तन संगे रंगात देहवा हो रे कीर्तन संगे रामा संगे कीर्तन संगे रंगात देहवा हो रे राजा राम चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा मन हे लाविता सौख्य आम्हा काम क्रोधादिक जाती निज धामा रे राजा राम चरणी लक्ष लागो स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा काम क्रोधादिक जाती निज हमारे राजा राम चरणी लक्ष लागो ए सद्रूप चिन्मया नारायण रूप ध्या तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गाओ रे राजा राम चरणी लक्ष लागो ए सारा सार बदविता गुरुराया मंगलधाम जीवन नरहरि पाया रे राजा राम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लाग रंगी रंग नारायणा उभा ठाकलो कीर्तना
ठाकलो कीर्तना उभा ठाकलो कीर्तना कंठी घेऊन या विणा उभा राहे नारायणा उभा राहे तुझी सावळी ही मूर्ती माझ्या जीवीची विश्रांती माझ्या तुका म्हणे अगा देवा द्यावा कीर्तनाचा ठेवा द्यावा कीर्तनाचा ठेवा राम 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 सीताराम वा वा राम 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 सीताराम राम 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 सीताराम राम 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 सीताराम राम 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 सीताराम राम 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 सीताराम कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय पार्वतीपते हर हर महादेव मंगलमूर्ती मोर श्री भगवान यज्ञ नारायण महाराज की श्री पुरुषोत्तम महाराज की जय प्रभु रामचंद्र महाराज की जय 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 रघुवीर। नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केल्या आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. कर साधूचा संग सुख कर साधूचा संग सुख कर साधूचा संग सुख कर साधूचा वाह. कर साधूचा संग कर साधूचा वाह. क्षणभंगुर तनु जाणुनी हरी गुण क्षणभंगुर तनु जाणुनी हरी गुण श्रवण कीर्तनी रंग श्रवण कीर्तनी रंग सुख कर साधूचा संग सुख कर साधूचा जाई जणे हे सर्वही जाईल जाई जणे हे सर्वही जाईल रथ गज धेनु तुरंग रथ गज धेनु तुरंग रथ गज धेनु तुरंग सुख कर साधूचा संग सुख कर
आत्मारामे बोध ठसवुनी आत्मारामे बोध ठसवुनी आत्मारामे आत्मारामे बोधटसमुनि दृढतर राहे अभंग दृढतर राहे अभंग सुख कर साधूचा संग सुख कर साधूचा संग सुख कर साधूचा संग. पंढरीनाथ महाराज. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री यज्ञनारायण महाराज की जय. आत्माराम बुवांचा अभंग निरूपणासाठी घेतलेला आहे. महाराज काय सांगतायत बघा. सत्संगतीचं महत्त्व सांगतायत. कर साधूचा संग सुख कर साधूचा संग क्षणभंगुर तनु जाणुनी हरिगुण श्रवण कीर्तनिरंग सुख कर साधूचा. जाई जणे हे सर्वही जाईल रथ गज धेनु तुरंग सुख कर साधूचा संग. आणि आत्मारामे बोध ठसवुनी दृढतर राहे अभंग सुख कर साधूचा संग. पंढरीनाथ महाराज. संत संघाचं महत्त्व आहे. सत्संगत्वे नित्संगत्वम नित्संगत्वे निर्मोहत्वम निर्मोहत्वे निश्चलतत्वात् निश्चलतत्वे जीवनमुक्तः. श्लोक किती सुंदर आहे बघा. संत संघाच्या महतीचं फळ कसं आहे ते बघा. एकदा का संत संघ झाला, माझे संत आहेत असं मी संतांना म्हणण्यापेक्षा संतांनी मला ओळखलं पाहिजे, त्यांनी मला कवेत घेतलं पाहिजे. सर्वसामान्य आपण ओळखतो सगळ्यांना, त्यांनी नाही, त्यांनी आम्हाला ओळखलं पाहिजे. नित्संगत्व प्राप्त झालं. सत्संगत्वे नित्संगत्वम नित्संगत्वे निर्मोहत्वम. मग निर्मोहत्व अवस्था कशी. विमुच्य निर्मम शांतौ ब्रह्मभूयाय कल्पते. त्या भगवंताशी मिलन झायला ते मन तरी तेवढं पवित्र झालं पाहिजे हो. सगळे आम्ही सांगतो की माझं मन पवित्र आहे, पण कोणाला दुसऱ्याला तुम्हाला सांगण्यासाठी माझं स्वतःचं आहे का हे फक्त दोघेजण ओळखू शकतात. भगवंत, संत आणि तिसरा स्वतः, तो सुद्धा ओळखू शकत नाही. दगा देऊ शकतो आपलं आपण स्वतःला म्हणून. अवधूत चिंतन. संत ओळखतात. विमुच्य निर्मम शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. संत ओळखायचे कसे. संतांची सोपी एक अशी व्याख्या आहे, ज्याच्यामध्ये ईश्वरी तत्वानं प्रवेश केलेला आहे अशी प्रत्येक व्यक्ती संत. आता इथे यज्ञनारायण चालू आहे, मोठं भव्य अधिष्ठान. या तेंडोली गावामध्ये याच्या अगोदर असे 3-4 यज्ञ झालेले आहेत. सोमयाग, सौत्रामणी सोमयाग, हनुमंतांच्या ठिकाणी तिथे नामयाग, आमचे गावचे मुंडले भटजी आणि गावानं इथे सुद्धा हा आनंद आहे. आता तेंडोलीची ही भूमी या यज्ञनारायणाच्या यज्ञाच्या या मंत्रानं पुनीत झालेली अशी भूमी आहे. म्हणून इथे यांना अशी या पुरुषोत्तमाच्या समोर इच्छा झाली की इथे आपण यज्ञनारायणाची स्थापना करून तिथे पहिला यज्ञ जगामध्ये देवतांनी केलेला आहे. त्याच्यानंतर ऋषीमुनींनी करायला घेतला आहे. यज्ञ करणं कोणाचं काम. जे यज्ञ करतात ते ऋत्विज ऋषीमुनी असतात, 4ही वेदाचे जाणकार असतात. सोमयागाच्या ठिकाणी ऋषीमुनींचं काम. ऋषीमुनी हेच संत आहेत. पंढरीनाथ महाराज. काय साधी सोपी तुमच्या आमच्यासाठी सर्वसामान्यांसाठी व्याख्या काय. ज्याच्यामध्ये ईश्वरी तत्वानं आपण आता या यज्ञनारायणाच्या पुरुषोत्तमाच्या सान्निध्यात सगळेजण आहोत ना, त्यावरती इथे हद्दीमध्ये तेंडोलीच्या प्रवेश केल्यानंतर आपणा सर्वामध्ये असं एक ईश्वरी तत्व, वाईट विचार येत नाहीत.
भगवंताचा विचार, आपण भगवंताशी कनेक्ट असतो. म्हणजे या ठिकाणी तरी आपण, म्हणजे तुमच्यामध्ये परमनंट सगळे संत आहेत, माझ्यासारखा तरी टेम्पररी. पंढरीनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री तुकोबारायांनी पुढे जाऊन सांगितलं आहे संत नेमकं कुणाला म्हणायचं. जे का रंजले गाजले, जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, जे का रंजले गांजले. पंढरीनाथ महाराज. जे का रंजलेले गांजलेले जे आहेत त्याला जो आपले म्हणतो, हा भंग तर त्याच्यामध्ये आणखी किती सुंदर आहे बघा. दया करणे जे पुत्रासी, तेच दास आणि दासी. इथे बरेच जण संत या तत्वातनं उडून जातात. कंपनीचा मालक घ्या किंवा शेतावर कामगार ठेवणारा शेताचा मालक घ्या, आपलं भांडं वेगळं, कामगाराचं भांडं वेगळं, आपली झोपण्याची जागा वेगळी, कामगाराची वेगळी. न्याय बदलला. दया करणे जे पुत्रासी, तेच दास आणि दासी. बरोबर ना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पंढरीनाथ. संतांची अवस्था कशी असते बघा, हत्तीसारखं. मृदू सभाय नवनीत, तैसे सज्जनांचे चित्त मन आणि बुद्धी नाही म्हटलंय. दश इंद्रियांचा रथ हा दशरथ, याच्यावर ताबा मनाचा आहे, मनावर अंकुश बुद्धीचा, आणि बुद्धीवर वरती अंकुश आहे, त्याला चित्त म्हटलेले आहे. संतांचं चित्त कसं, मृदू सभाय नवनीत. जे चित्त आम्हाला अव्यक्त इंद्रिय आहे, तशी संतांची अवस्था असते. दाखवायचं आणि व्यवस्थित आपण स्वतः बघायचं वेगळं नाही, सगळं एकसारखं. दया करणे जे पुत्रासी, तेच दास. तुका म्हणे सांगू किती, तेची भगवंताच्या मूर्ती. संत हेच भगवंत हो. म्हणजे या व्याख्येचा जर आधार घेतला आपण, तर इथे यज्ञनारायणाच्या ठिकाणी सगळे जे ऋषीमुनी आहेत, जे संत आहेत, जे यज्ञनारायणाची उपासना करतायत, हे सगळे जर संत आहेत, तर हेच भगवंत आहेत ना. भगवंत त्यांनी आपल्याकडे इथे साधनेला आलेले आहेत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पंढरीनाथ महाराज की जय. आणि यांच्या बाबतीत म्हणजे कर साधूचा संग सुख कर, कर साधूचा संग क्षणभंगुर तनु जाणून हरिगुण. हे पण पटत नाही हा. ही तनु क्षणभंगुर आहे, पटत नाही. प्रत्येकजण म्हणतो की मला 100 वर्ष आयुष्य खात्रीशीर, आणि 100 वर्षवाला म्हणतोय की मला 110 खात्रीशीर. बरोबर ना. म्हणजे स्मशानामध्ये पोचवायला गेलेला सुद्धा म्हणतोय हा बरोबरचा मेला, ते वैराग्य कोटपर्यंत, स्मशानातनं घरी येईपर्यंत फार फार तो 1 दिवस. त्याच्यानंतर तो म्हणतोय की तो गेला ठीक आहे, मला अजून भरपूर लाईफ आहे. नाही, सॉरी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव क्षणभंगुर तनु जाणुनी हरिगुण श्रवण कीर्तनी रंग. भगवंताच्या म्हणून इथे यज्ञनारायणाच्या आजूबाजूला बैठक व्यवस्था केली आहे. कशात? ते मंत्र जे आहेत ना, ऋत्विजांच्या मुखातनं जे मंत्र येतात, ते मंत्र जर कानामध्ये गेले, मुळात बेसच असं आहे. अक्कलकोटचे महाराज त्यांनी एका ठिकाणी आज वर्णन यूट्यूबवर ऐकलं त्यांचं मी, सोमयागाच्या संदर्भातलं. सोमी ही जी वनस्पती आहे, जसं ते म्हणतात की चंदन जर घरात नुसतं आणून ठेवलं तर त्याचा सुगंध येत नाही, ते उगाळावं तरी लागतं. बरोबर ना. किंवा ते प्रोसेस करून, अगरबत्ती करून, किंवा ते जाळावं लागतं, त्यावेळी चंदनाचा सुगंध जसा येतो, तशी सोम ही वनस्पती सह्याद्रीच्या कुशीत आहे, जिची उंची 2 फूट ते 3.5 फूटपर्यंत आहे म्हणतात. तशी ती वनस्पती नुसतं सोम वनस्पतीच्या जवळ गेलं म्हणून त्याचा उपयोग होईल. जगातली एक दिव्य वनस्पती सोमवल्ली आहे, जी आपण यज्ञनारायणाच्या ठिकाणी वापरतो. तिथे वापरली आपण सोमयागामध्ये सुद्धा, इथे वापरणार.
तर त्या सोमवनस्पतीचं जे प्रोसेसिंग आहे ना, ती कशी नेमकी, म्हणून ती ज्यावेळी प्रोसेसिंग त्याची चालू असते, म्हणून यज्ञनारायणाच्या भोवती आपण का फेऱ्या मारायच्या, तर त्या फेऱ्या मारताना आपलं श्वासोच्छ्वास जी क्रिया आहे ना, ती जरा जलद होते. परिणामी ऑक्सिजन घेणं देणं हे सगळं जास्त प्रमाणात होतं. म्हणते की यज्ञातनं निघालेला जो धूर आहे, नाही, हा प्रसाद आहे, हे औषध, दिव्य औषधी आहे, म्हणून यज्ञनारायणाच्या सान्निध्यात बसायचं असतं. इकडनं पश्चिमेकडे बसला तर आणखी आनंद मिळेल. पंढरीनाथ महाराज की जय. जीवनातलं इप्सित साध्य व्हावं, जीवनाचं ध्येय साध्य व्हावं असं प्रत्येकाला वाटतं, पण नेमके बऱ्याच जणांना उपाय माहिती नसतात. याच्यातला पहिला उपाय आहे संतांचे पाय पकडणं. आणि दुसरा महत्त्वाचा उपाय सांगितला आहे त्यांनी, तिथे आपल्या संस्कृती कोशामध्येही मिळतोय तुम्हाला, की इप्सित साध्य करण्यासाठी जे देवतांनी वापरलं, ऋषीमुनींनी वापरलं, संतांनी वापरलं, असं महत्त्वाचं एक नामस्मरण आणि दुसरं यज्ञ. यज्ञनारायणामध्ये आहुती देणं, तिथे नामस्मरण करणं, मंत्रांचा जप करणं, त्याच्यातनं यज्ञदेवतेला तृप्त करणं आणि त्याच्यातनं साध्य करणं, आपल्याला आशीर्वाद मिळवणं, हा एक प्रकार आहे. दुसरा नामस्मरण म्हणजे संतसंग हा महत्त्वाचा दोन्ही ठिकाणी. बरेच जण म्हणतात की मी नाम घेतो आणि नाम घेण्याची नेमकी प्रक्रिया जी आहे ना ती चुकते. एक जण तर मला मिळाला की काळोखात बसायचा नाम घ्यायला, एक अगरबत्ती लावायचा काळोखात. काय करतोयस तर म्हणाले, मी त्या अगरबत्ती जी जळते आहे ना तिच्या टोकाकडे बघतो आणि तिथे म्हणाले नजर स्थिर करतो. त्राटक म्हणतात त्याला म्हणाले. आता त्राटक की नाटक मला ऐकू जरा वेगळं आलं. पंढरीनाथ महाराज की जय. हिंदूमध्ये आपण आपल्या घरात एक अगरबत्ती लावत नाही हा शक्यतो. अगरबत्ती लावताना जुने लोक आपले गरिबीमध्ये काय करायचे, मुळात एका अगरबत्तीचे 2 तुकडे करून लावायचे. एक अगरबत्ती आणि एका दिव्याची वात केव्हा लावतात ते सगळ्यांना सांगायची गरज नाही. अवधूत चिंतन. मुळात आधी अगरबत्तीचा मी तसा 70% नाही 99% विरोधक आहे. कारण जो बांबू आपल्या हिंदू धर्मामध्ये निषिद्ध मानलेला आहे, बरोबर ना, कोणत्याही परिस्थितीत आपल्या कोकणामध्ये बांबू विस्तवासाठी घरात जाळला जात नाहीच. स्मशान यात्रेच्या वेळी सुद्धा ते पवित्र असतं, नेतात जे ते सगळं बांबूचं तेवढे हे जे असतात लाकडं असतात तेवढी बाहेर काढून टाकली जातात आणि अग्नी दिला जातो ना. हो, तेच करता ना तुम्ही. आणि अगरबत्तीच्या नावाखाली बाहेरनं अगरबत्तीचं काय ते लावलेलं असतं मटेरियल आणि आत बांबूच्या काड्या. आणि त्या आणखी काय करतात, हल्ली फॅशन आली आहे, बायकांना वाईट वाटेल आणखी, त्या आपल्या मकर संक्रांतीच्या वेळी जी वायनं देतात ना तिला काय वाटतात, बांबूच्या काठ्या वाटतात. बरं, बोलणारा बोलला गावातला तर त्याला मूर्ख समजतात. पंढरीनाथ त्यांचं छानपण असतं. पंढरीनाथ महाराज की जय. आपण आपळेबुवांच्या भाषेत सांगायचं म्हणजे बोलायचं नाही, सांगायचं असतं. अवधूत चिंतन. साहेब ऐकणार आहेत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. कर साधूचा संग सुख कर, कर साधूचा संग क्षणभंगुर तनु जाणुनी हरिगुण श्रवण कीर्तनी रंग सुख कर, कर साधूचा. संतांची ताकद काय असे, होणारे ही न चुके असं लिहिलेलं असतं. होणारे ही न चुके जरी असे ब्रह्मा तया आडवा. बरेच जण जुनी लोक सांगतात ब्रह्मदेव जरी आडवा आला तरी सटवीनं जे लिहिलं आहे ना त्याच्यामध्ये कधी बदल व्हायचा नाही. मी म्हणतो खाली चांगल्या सुवाच्य अक्षरात त्याच्या खाली लिहून ठेवा, होणारे ही चुके, होणारे ही चुके जरी असे साधू तया आडवा. पंढरीनाथ महाराज. ज्योतिषी काय करू शकतील तुमच्या जीवनामध्ये असणारे उंच सकल काय जे खड्डे आहेत, त्रास, या राशीचं हे आहे ते आहे ते आहे, हे दाखवू शकतील, पण तुमचा भोग कुठचाही ज्योतिषी स्वतः आपल्या अंगावर घेत. आणि याच्या नेमका विरोधाभास आहे हे जे संत आहेत ना, तुमच्यातलं दुःख, तुमचं गंडांतर, तुमचे भोग आपल्यावर घेतात आणि तुमच्या नशिबामध्ये सुख देतात. यांना संत म्हणून संतांना आम्ही नमस्कार करतो. अवधूत चिंतन श्री सवसंतन की जय. अवधूत चिंतन. संत 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 एवढं काय करतात हो? संत नेमकं काय करतात? जे सध्या शाळेमध्ये हा एक विषय नाही, म्हणजे आम्ही प्रांजलपणे सांगतोय ऐकणार आहे ना, की शाळेमध्ये असा एक विषय ठेवा ज्या तासिका असतात, 8 तासिका किंवा 5-6 तासिका, त्याच्यामध्ये संस्कार नावाची एक तासिका ठेवा. जे सध्या बिघडत चाललेलं आहे
घरातलेच संस्कार वैयक्तिक बुवांच्याच घरातले बिघडलेले असतात. जर कुठे गेलं कीर्तनाला किंवा आमच्या घरात जरी तुम्ही आला ना, तरी तिन्ही सांजेला प्रत्येकाच्या घरात शुभंकरोती फिरायला गेला आहे, रामरक्षा फिरायला गेली आहे, मारुती स्तोत्र फिरायला गेलं आहे, अथर्वशीर्षाचं कुठं नाव दिसत नाही आहे. हे सगळं नको असलं तरी रामकृष्ण हरी नाम तरी घेतलं पाहिजे ना. म्हणजे काल एवढं अयोध्येचं राम मंदिर झालं, प्रत्येक घराघरामध्ये पणत्या दीपज्योती झाली, तर बऱ्याच जणांनी घरात मी म्हणाले कशाला दिवे लावले पाहिजेत, म्हटलं रामाचं नाव तरी घेतलं पाहिजे. तर एकानं मला थट्टा म्हणून विचारलं की अरे बाबा राम बोलो राम केव्हा म्हणतात, म्हटलं नमस्कार तुला पंढरीनाथ. म्हणजे असे आहेत. एकानं त्याच्यापेक्षा पुढे जाऊन मला विचारलं, हे विनोद मिळतात कीर्तनकाराच्या म्हणून गावागावामध्ये भ्रमंती केली पाहिजे. अरे तुम्हाला ब्राह्मण आहेस आणि राम हा क्षत्रिय कुल उत्पन्न आहे, क्षत्रिय आहे, तू एक ब्राह्मण असून क्षत्रियाची भक्ती करतोस, हे तुला पटतंय का. आता म्हटलं तुझं आणखी पाय चाटलेच पाहिजेत पंढरीनाथ. ज्याला राम समजलं नाही म्हणजे त्याचाही दोष नाही. हा श्रीराममध्येही राम आहे आणि हराममध्येही राम आहे. कदाचित काहीतरी याच्यामध्ये गफलत होऊ शकते. काय मला काय सांगायचं आहे ते समजलं. अवधूत जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, पंढरीनाथ महाराज की जय. नेमके संस्कार म्हणजे काय हो, इथे आता साने गुरुजींकडे गेलं पाहिजे. नमस्कार. महाराष्ट्रामध्ये गुरुजी म्हणून ज्यांचं नाव आहे साने गुरुजी, त्यांची सगळ्यांना प्रसिद्ध असणारी प्रार्थना आपण सगळ्यांनी पहिलं तिचं एक वाक्य म्हणायचं आहे सगळ्यांनी माझ्याबरोबर. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगी जे दीन अतिपतित, जगी जे दीन पद दलित, तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे. पंढरीनाथ महाराज. साने गुरुजी ज्यावेळी शाळेमध्ये हजर झाले, शाळा म्हटल्यानंतर मजा असते हा, आणि बालपण प्रत्येकाचं आठवायचं आहे. एका बबन्या नावाच्या म्हणजे XYZ एका मुलानं गुरुजी ज्यावेळी त्या व्यासपीठावर उभे राहिले आणि त्यावेळी श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, हे प्रकरण आता जवळजवळ बंद झालं आहे, असं लिहायला घेतलं. मागनं एका पोरानं कुक केलं, कुक, ही मजा असते. म्हणजे असं असावा, एकतर पहिल्या बेंचवर बसणारी मुलं मोठी होतात, नाहीतर शेवटच्या बाकड्यावर असतात ती पोरं मोठी होतात. मधले जे आहेत ना त्यांची अवस्था कायमचीच नाजूक असते. पंढरीनाथ महाराज. कारण भगवंतही तसेच आहेत, भगवंत दोघांसाठी आले, एकतर कौस व्हा नाहीतर इकडे हनुमंत व्हा, भक्त प्रल्हाद व्हा, बरोबर ना, नाहीतर इकडे हिरण्यकशिपू व्हा. दोनातलं एक व्हायचं आहे. मधल्यांसाठी आहेत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पंढरीनाथ महाराज. झालं. त्या बबण्यानं कूक केलं. गुरुजीने मागे बघितलं आणि सांगितलं थांबा, म्हणाले. व्यासपीठावरनं त्या काळामध्ये गुरुजी खाली उतरले, नाही तर तो काळ कसा होता, राठमिशा, कोट, हातामध्ये छडी आणि यायचं आणि हात फोडून काढायचे, पोरांच्या पाठीवर रट्टे द्यायचे, मास्तर म्हणायचे त्यावेळी, काही जण गुरुजी म्हणायचे, मागणं मास्तर. गुरुजी तिथे मध्येच बसले आणि बाळानो हा पहिला शब्द बाहेर आला. अरे वा, जसं स्वामी विवेकानंदांनी माझ्या बंधू आणि भगिनीनो एका शब्दानं जग जिंकलं ना, तसं बाळानो म्हटल्यानंतर सगळी मुलं गोल बसली आणि तेवढ्या बसल्या मुलामध्ये तो होताच परमवीर. त्यानं सांगितलं गुरुजी गुरुजी गुरुजी, अहो मीच तो, माझं चुकलं हो, मीच कूक केलं. नाही मला ऐकून घ्या आधी, मी आज तुम्हाला शिकवणार आहे, मी शिकवणार आहे. माझं शिक्षण देण्याची पद्धती जर चुकली तर तुम्ही काय करायचं, मला संध्याकाळी शाळा सुटायच्या अगोदर सांगायचं आहे, गुरुजी तुम्हाला हे प्रकरण जमणारं नाही, मी जाणार आणि आमच्या वरिष्ठाकडे माझा राजीनामा लिहून देणार आहे, याच्यात काही बदल. पटलं असेल तर शांत राहा म्हणाले. तो बबन्या नावाचा पोरग्या होता, तो उठला आणि त्यानं आपलं शर्ट घेतलं, बटनाचा असा विचार काय, ताडकन असं फाडलं. गुरुजी गुरुजी, हे पाठीवर ओळ दिसत आहेत ना, हे तुमच्या अगोदर असलेल्या मास्तरांनी मला मारलेलं आहे. मला अभ्यास येत नाही, अभ्यासामध्ये मी ढ आहे, मान्य करतो मी, पण मला झाडावर चढता येतं,
नदीमध्ये पोहता येतं, काम करता येतं, गुरं राखता येतात. कला आहे माझ्याकडे. अभ्यासाचं तेवढं गणित कधी जुळलं नाही हो, म्हणून कायम मास्तरांनी मला मारलं. हे माझं जे वाकडं बोट दिसतंय ना, ते त्या टेबलावर ठेवून त्यांनी मारलेल्या रुळामुळे ही अशी अवस्था नाजूक झालेली आहे बोटाची. म्हणाले, बाळा तुला इतर कामं येतात ना, सगळं अभ्यासामध्ये नसतं रे. ठीक आहे. त्या दिवशीपासून वर्ग सुरू झाला, कारण तो वर्ग होता श्री गणेशाय नमः. गमभन रसतळ नाही, पण ते रसतळाला जाणार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव म्हणजे विद्यालयाकडे जाणारा मार्ग आहे तो. अवधूत म्हणजे विद्यालयाकडे. पंढरीनाथ महाराज की जय. शिक्षण सुरू झालं, प्रेम जुळलं मुलांशी. आम्ही शिक्षक कोणाला म्हणतो माहिती आहे? जे शिक्षक शाळा सुटल्यानंतर किंवा शाळेत यायच्या अगोदर गुरुजींना बघितल्यानंतर मुलं धावत गेली पाहिजेत, गुरुजी गुरुजी गुरुजी, आणि गुरुजींच्या जवळ, गुरुजी पिशवी द्या, गुरुजी हे द्या, गुरुजी असं झालं, कसं आहे आहात, यांना आम्ही गुरुजी म्हणतो. गुरुजी बघल्यानंतर जी पोरं पाठ फिरवतात ना, त्यांना गुरुजी म्हणण्याचा अधिकारच नाही, कारण त्यांचं नातंच जुळत नाही. गुरुजी आणि त्यांचं प्रेम जुळत नाही. जसं गुराखी आम्ही कोणाला म्हणतो? ज्याच्या मागणं गुरं चारायला गेल्यानंतर गुरं ज्याच्या मागणं येतात तो गुराखी आहे. कुटुंब प्रमुख कोणाला म्हणतो? जो रात्री अपरात्री 2 वाजता जरी घरात आला तरी घरातली एखादी तरी व्यक्ती उठून त्यानं चौकशी केली पाहिजे. अहो तुम्ही जेवलात का? मी कीर्तनाहून आम्ही गेल्यानंतर, बरोबर ना वा, कीर्तन रात्री उशिरा असतं, बाबा जेवलात का? नाही तर एका मित्रानं मला सांगितलं, आमच्या पोळजी काकांच्या ठिकाणचं विधान आहे ते, की आमचं आपलं बरं आहे, अंतरून बाहेर ठेवलेलं असतं, मी केव्हाही येऊ दे केव्हाही जाऊ दे, घरातली आम्हाला विचारत हात, तुझी लायकी काय घरामध्ये? तुझी लायकीच नाही ना घराकडे. म्हणजे तो कुटुंबातला कोणी घटक, कुटुंब प्रमुख किंवा कुटुंबातला घटक केव्हा मानायचं? ज्याची विचारपूस होते त्याला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. गुरुजी आल्यानंतर पोरं धावायची, गुरुजी 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 करून प्रेम वाढलं. आणि आता विचारांचं आदान प्रदान सुरू झालं. वर्गामध्ये बऱ्याच वेळा मुलं शांत असतात अशी, नाही साने गुरुजींकडे मुलं बोलायची, हे म्हणजे काय हो गुरुजी, ते म्हणजे काय. आणि एक दिवशी पोराने विचारलं, संस्कार 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 म्हणतात, ते संस्कार म्हणजे नेमकं काय हो? जे मला सांगायचं आहे, हा एकच महत्त्वाचा दृष्टांत मला व्यवस्थित द्यायचा आहे, 2 मिनिटाचा नाही, जरा जास्त वेळ घेऊन, कारण तो टिकून राहिला पाहिजे बरेच दिवस. नेमकं संस्कार म्हणजे काय हो? गुरुजींनी सांगितलं, शिकवतो. म्हणजे आमच्या वेतोऱ्याला एक गावडे नावाचे शिक्षक आहेत ना, अरे वा, पुरस्कार मिळाला त्यांना. ते जाग्यावर असे प्रत्येकाच्या पहिलीतले पोर जे बसायचं ना, अननस, आगगाडी, अननसाचं चित्र, आगगाडीचं चित्र, इमारतीचं चित्र. आज अननसामध्ये कोण बसणार? गावडे बसणार. तो उद्या आच्या जागेवर बसणार, परवा ईच्या जागेवर बसणार. ते आ गिरवायचं, त्याचं तेवढं पाड होतं आहे. काय बघा, वर्गामध्ये पताका कसे लावायचे, सरस्वती पूजनाला मोठे डिश लावायचे, त्याच्यावर अंक लिहायचे. शोधून काढ रे, गुरुजींचं डोकं दुखायला आहे. 17 किती 339 शोधून काढ. ती पोरं 34 शोधतायत म्हणेपर्यंत वेळ गेला आणि त्याचे अंकही 10 पाठ झाले. शिक्षणाची पद्धत कधी कधी बदक पोराने बघितलेलं नसतं गावातल्या, पण बटर बघितलेला असतो. त्यांना बदकातला ब शाळेय शिक्षणातनं शिकवूया, पण बटरातला सुद्धा बच असतो, हे आपण दिलं पाहिजे पटवून. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुजींनी सांगितलं, संस्कार शिकवतो ना उद्या. अरे बाळानं उद्या काय करा? अरे हा बबन्या, तुला एक काम सांगतो, उद्या येताना एक थोडं बादलीतनं शेण घेऊन येशील का रे घरी? हो आहे म्हणाल गुरुजी, घेऊन येतो शेण. बबन्यानं सकाळी शेण आणलं. मग चढावड आमच्या वेळी तर असायची, आता सगळी फरशी झाली आहे. सारवायचं कोणी? घरात कधी आयुष्यात आम्ही सारवलं नाही, म्हणजे लग्न झाल्यानंतर सारवलं म्हणा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हसले सगळे खुदुक्कन, म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीतला अनुभव आहे म्हणायचा. अवधूत चिंतन. आता आधी ते शेणही मिळत नाही आणि सारवणंही मिळत नाही, कारण शेणसुद्धा आम्ही कशाला म्हणतो माहिती आहे? शेण म्हणजे जे बैल किंवा जी गाय किंवा जी म्हैस, मालवणी भाषेमध्ये म्हस, चारा खाते, फक्त चारा चारा आणि पाला खाते, आणि त्याच्यातनं जे आउटपुट निघतं ना त्याला शेण म्हणतात. ज्या घरात सुग्रास अन्न दिलं जातं, अन्नाचं रूपांतर कशामध्ये होतं हे सांगण्याची गरज नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. म्हणून गावामध्ये सध्या शेणसुद्धा मिळत. या मुलांनी शेण आणलं, ते सारवलं, हिरवगार शेण, आणि त्याच्यामध्ये कला असते आणखी कोकणामध्ये असे. आणि इकडे दापोलीला वगैरे गेलात तर असं ते वेगवेगळे नक्षी काढून सारवतात. बरं वाटतं, छान वाटतं बघितल्यानंतर. वा,
मंगलमय कार्यक्रम काहीतरी एवढं यज्ञ नारायणाच्या ठिकाणी सारवण केलेलं आहे. ते ज्यांनी सारवण केलेलं आहे ना त्या सगळ्या बायकांना किंवा कोणी ज्यांनी मदत केली आहे सगळ्यांना आमचा नमस्कार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सारवलं, बादली रिकामी केली आणि आता त्या साने गुरुजींनी आमच्या त्या मुलांना एकानं विचारलं, अरे बाळानो त्या बादलीतल्या म्हणजे त्या बादलीला वास कसला येतो आहे रे? पोराने सांगितलं शेणाचा वास येतो. आणि शेणाचा वास येणार आणि कसला येणार? शेणाचा वास येतोय का? बबने आता तुझं काम, जा बागेमध्ये आणि नाग चाफ्यावरची ती फुलं काढून तोडून घेऊन ये, एक 25 घेऊन ये. म्हणजे भाग्य काय माहिती आहे, गुरुजींनी शाळेच्या ठिकाणी पगार त्यावेळी कमी असून झाडं लावलेली होती. मला काय सांगायचं आहे ते समजलं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. काही काही शाळांच्या ठिकाणी बघितल्यानंतर एवढं वाईट वाटतं. पाणी असतं, जागा असते, पण 4 झाडं लावण्यासाठी कष्टसुद्धा, ते सुद्धा गावातली माणसं आली पाहिजेत, त्यांनी साफ केलं पाहिजे. गावातल्या माणसांनी सरस्वती पूजनासाठी मेहनत घेतली पाहिजे. अरे तुम्ही कुठेतरी मॅनेज करा ना, सरकार देतं एवढं तर. अवधूत चिंतन श्री. प्रत्येकानं सरस्वतीचा, एका शिक्षकानं तर मला सांगितलं की ते बाहेर फिरत होते सरस्वतीची तिकडे आराधना पूजा चालू असताना. ओ गुरुजी तुम्ही शाळेत नाही कसे? नाही ती सरस्वती महाले पोरांसाठी आहे. अरे म्हणजे सरस्वती तुमच्यासाठी नाही? म्हटलं मनापासून नमस्कार तुम्हाला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पंढरीनाथ महाराज की जय. बादलीतल्या शेणाला शेणाचा वास आला. बबल्यानं त्याच्यामध्ये फुलं आणून टाकली आणि अर्धा 1 तास ती फुलं त्या बादलीमध्ये बंद करून टाकली. आणि अर्ध्या तासानं त्याच मुलांना गुरुजींनी उठवलं आणि बादलीतली ती फुलं बाहेर काढली आणि शेणानं असणारी ती ओली बादली मुलांना परत विचारलं, आता वास कसला येतोय रे बाळानो? पोराने उत्तर काय दिलं असेल? चाफ्याच्या फुलाचा वास येतोय गुरुजी. याला म्हणाले संस्कार म्हणतात. पंढरीनाथ. शेणावर चाफ्याचा संग. जसं आज आम्ही तेवढं घेत नाही खाली, पण आम्ही सर्वसामान्य माणसांच्या ठिकाणी ज्यावेळी हे ऋत्विज आले आहेत, आज आपण सगळे इकडे आल्यानंतर ओम नमः शिवाय म्हणतोय. संस्कार हे झाले ना आमच्यावर सगळ्यांवर. हे टिकवले पाहिजेत, लक्षात ठेवा, कायम टिकवले पाहिजेत. मुंडलेभटजींनी असं मोठं वादळ निर्माण केलेलं आहे या गावामध्ये, पवित्र भूमीमध्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. एक दिंडी आहे त्याच्यासाठी सुंदर. फुला येते हो फुला येते साधुत्व साधू संगे. फुला येते साधुत्व साधू संगे. दुष्ट संगे साधुत्व ते न भंगे. पुष्प संगे माती सवास लागे. पुष्प संगे हो पुष्प संगे माती सवास लागे. मृत्तिकेचा पुष्पात गुण नवागे. गुण नवागे गुण नवागे गुण नवागे. पंढरीनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बस पुढे उत्तरंगाकडे आपल्याला वळायचं आहे. जास्त पूर्वरंगासाठी वेळ घेत नाही. जाई जणे हे सर्व ही जाईल. रथ गज धेनु तुरंग. सुख कर कर साधूचा संग. संत जीवनामध्ये संस्कार करतात. तुकाराम महाराजांच्या सान्निध्यात महाराज भजन करताना त्या मार्गानं तिथे जात होते 4 चोर. चोराने महाराजांना बघितलं विठ्ठल 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 म्हणताना, आणि ते चोर म्हणाले महाराज आमच्याबरोबर येता का? महाराज त्यांच्याबरोबर चोरी करायला गेले. त्यांचा काही काळ त्यांना संग मिळाला. त्यांच्या जीवनातली आयुष्यातली चोरी बंद झाली आणि ते तुकोबारायांचे टाळकरी. वास्तवता कशी असते माहिती आहे? कांद्याच्या किंवा बटाट्याच्या गोणीमध्ये एक कांदा किंवा एक बटाटा कुचका असेल तर बरोबरच्या 10 जणांना कुचका करतो. पण इथे विरोधाभास आहे. नाचलेल्या वाईट झालेल्या जनमानसामध्ये जर एक संत आले तर त्या एका संतांच्या ताकदीनं बिघडलेले 10 जण नाही, 50 जण नाही, हजारो जण संत तत्वानं वागायला सुरुवात करतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पंढरीनाथ महाराज की जय. गुरुबांच्या ठिकाणी असं तर म्हटलेलं आहे की सद्गुरु वाचुनी वाचुनी कठीण हरिला सर्वथा पठणे. गोरा संत परीक्षी मस्तकी हाणून सर्वथा पटणे. गोरोबा काकांचा दृष्टांत तुम्हाला माहिती आहे.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. संत कसे असतात माहिती आहे? शांत असतात. नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये तेवढी अजून सद्गुरुप्राप्ती झाली नसल्यामुळे सगळ्यांच्या ठिकाणी थापटणं मारलं. सगळ्यांनी म्हटलं काय माहिती आहे, म्हणजे त्यांची संतांची मांदियाळी गोरोबांच्या काकांच्या घरी गेली होती आणि तिथे नामस्मरण चालू आहे. तिथे त्या छोट्या मुक्ताईला थापटणं मिळालं. ते आणि विचारलं की काका याला काय म्हणतात? तर याला थापटणं म्हणतात. याने काय करतात? तर हे आम्ही थापटणं त्या मडक्यावर मारतो आणि मडकं कच्चं आहे की पक्कं आहे ते ओळखतो. ते मडकं ओळखता, हे माणसांचं मडकं ओळखू शकता का? हो म्हणाले. भगवंताच्या आणि सद्गुरूंच्या कृपेनं तेही ओळखू शकतो. म्हणून ते थापटणं मारत मारत गेले. नानोबांच्या ठिकाणी मारलं पांडुरंग पांडुरंग, निवृत्तीदादांच्या ठिकाणी पांडुरंग. संत हे शांत असतात. हो, संत असं क्रॉस करायला घेत नाहीत, मारामारी शांतपणानं सांगतात. म्हणजे एखादं विधान जर पटवून द्यायचं असेल, दुःखाची बातमी जरी सांगायची असेल ना, तरी संतांना घेऊन जायचं. म्हणजे एकदा म्हणे एका राजाचा पोपट मिळाला. राजानं सांगून ठेवलं होतं पोपट मेलेल्याची बातमी जो सांगेल ना त्याला म्हणाले महान शिक्षा करणार. संत म्हणाले मला थोडं थोडं गाता येतं. म्हणाले उपयोग होतो काय बघूया. संतांची मुळात ताकदच अशी असते की समोरच्याचं मतपरिवर्तन लगेचच्या लगेच होतं. ते बघितल्यानंतर संतांना महाराजा ठिकाणी संत गेले. राजाला नमस्कार केला. राजानं त्यांना नमस्कार केला. त्यांच्याकडे ती एक तरी होती, ट्याव 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 ट्याव. मस्त. काही ठिकाणी तीच आमच्या असते. तानपुरा नाही हा, एक तरी. एक तरीचा आवाज आणखी गोड येतो. ट्याव. त्याच्यातनं ओम करतो. ओम ओम ओम. बाळेकुंद्री महाराजांच्या ठिकाणी जर कोणी गेलेलं असेल ना तर त्यांना त्याचा अनुभव असेल काय एक तरीचा आनंद असतो तो. ते सुरू केलं ट्याव 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 ट्याव. राजा मोहित झाला. अरे राजा 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 एक अघटित घडलं रे. ट्याव 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 ट्याव. राजा तुझ्या पोपटानं राम देखिला. ट्याव 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 ट्याव. अरे माझ्या पोपटानं राम बघितला. अरे वा, मला नाही दिसला, माझ्या पोपटाला दिसला. अरे पोपटानं राम बघितला आणि आपलं तोंड उघडलं रे. ट्याव 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 ट्याव. अरे वा म्हणाले, माझ्या पोपटानं राम म्हणण्यासाठी तोंड उघडलं. अरे तोंड नाही उघडलं, त्याच्यापेक्षा आपले दोन्ही पंख पसरलेले राम म्हणताना आणि असं फडफडाट करून तो पंख आवाज करू लागला. म्हणजे राम राम करून तो भजन करू लागला. ट्याव 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 ट्याव. राजा आनंदित झाला. संतांचं सांगणं आहे ना. राजा मोहित झाला तिथे. आणि राजा तुझ्या पोपटानं राम म्हणता 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 भूमिशयन केलं रे. आणि आता त्यानं तोंड जे उघडलं आहे तो बंदच करीत नाही रे. ट्याव 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 ट्याव. म्हणजे एवढा आनंद झाला पोपटाला. अरे आनंद झाला काय, त्यानं राम म्हटलंच रे कायमचं. म्हणजे ट्याव 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 ट्याव. महाराज म्हणजे पोपट आमचा गेला तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव. हा दृष्टांत काल मला आसोलीला हरेकृष्ण पोळजी काकांनीच काल मला सांगितला कीर्तनातनं सांग म्हणून तुमच्यासाठी सुद्धा नवीन आहे. हा सगळं काय ते जुनं सांगायचं नसतं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. ए जय विठ्ठल 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 विठ्ठल. पंढरीनाथ महाराज. आत्मा रामे बोधट सौनी दृढतर राहे अभंग सुख कर. कर साधूचा संग. म्हणजे जीवनामध्ये फक्त एकच आपण भिक्षा मागायची, एक उद्दिष्ट ठेवायचं की मला जीवनामध्ये संत संग मिळू दे. आणि एकदा संत संग मिळाला ना की टेंबेस्वामी महाराज तर आपल्या अभंगातनं, म्हणजे प्रसिद्ध अभंग आहे, फक्त मी तो गाणार नाही म्हणणार आहे. सदा संतांपाशी जावे त्यांचे जवळी बसावे. उपदेश ते न करीती तरीही ऐकाव्या त्या गोष्टी. तेच उपदेश होती सर्व कष्ट नष्ट होती. आणि महाराज आमचे टेंबेस्वामी महाराज थोरले महाराज सांगतात वासुदेव म्हणे संत संगे करीती पसंत. सदा संतांपाशी जावे संतांपाशी जावे संतांपाशी. पंढरीनाथ महाराज. असं संत संघाचं महत्त्व हेच पूर्वपद्यामध्ये आत्माराम बुवा सांगतायत. कर साधूचा संग सुख कर कर साधू.
क्षणभंगुर तनु जाणुनि हरि गुण श्रवण कीर्तनि रंग सुख कर कर साधुता संग सुख कर कर साधुता संग पंढरीनाथ महाराज की जय। हे आदिमा हे अंतिमा हे आदिमा हे अंतिमा देवाचिले ते तू दिले देवाचिले ते तू दिले कल्पद्रुमा हे आदिमा हे अंतिमा हे आदिमा हे अंतिमा या मातीचे आकाश तू या मातीचे आकाश तू या मातीचे आकाश तू शिशिराचा या मधुमास तू शिशिराचा या मधुमास तू देई मृता तू अमृता देई आता तू अमृता पुरुषोत्तमा हे आदिमा हे अंतिमा हे आदिमा हे अंतिमा हे। देणे तुझे इतुके श्री देणे तुझे इतुके श्री झालो ऋणी जन्मांतरी झालो ऋणी जन्मांतरी अपकारमी अपराधमी अपकारमी अपराधमी परितुषमा हे आदिमा हे अंतिमा 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 अपकारमी अपराधमी अपकारमी अपराधमी परितुषमा हे आदिमा हे अंतिमा हे आदिमा हे अंतिमा हे आदिमा हे अंतिमा। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। पंढरीनाथ महाराज की जय। प्रभु रामचंद्र महाराज की जय। जात वेदे नगर ग्रासिले
जात वेदे नगर ग्रासिले आकांतची जाहला जात वेदे नगर ग्रासिले आकांतची जाहला वाडे इमले खाक जाहले वाडे इमले खाक जाहले अग्निप्रलय आला पतिरता विमलवी पतिरता विनवी पतिरता विनविद्या समयाला देवा वाचवा वाचवा मजला थेट आपण नाथांच्या पैठणीला जाऊया. काशीराजा नावाचा राजकर्ता त्या पैठणीमध्ये होऊन गेला आणि ती गोदावरी नदी. प्रसंग असा झाला, एकदा अग्निनारायणाचा भडका असा ओल्याबरोबर सुक सुक्याबरोबर ओलं सगळं गिळंकृत करत अग्निनारायण चालला आहे. काय झालं होतं, काशीराजाला 2 मुली होत्या, एक सुमती आणि एक शांडिल्या. भगवंताच्या जवळ जाण्याचे 3 मार्ग, भक्ती, ज्ञान आणि कर्म. मुलींना विचारलं, बाळानो आता तुम्ही उपवर झालेले आहात, काय करणार? पोरीने सांगितलं, बाबा, एकीने सांगितलं, मी बाबा लग्न करणार, संतसंग घेणार, नामस्मरण करणार, गृहस्थाश्रम स्वीकारणार आणि भगवत प्राप्ती करून घेणार. आणि दुसरीनं सांगितलं, बाबा मी योगा करणार आणि योग साधनेतनं भगवंताला मिळवून घेणार. तुझी इच्छा, लग्न नाही करणार म्हणाले. एक योगिनी झाली आणि एक गृहस्थाश्रमामध्ये आली. कवीने वर्णन केलं, शांडिल्येचा विवाह होता, शांडिल्येचा विवाह होता, आचरी स्वधर्माला अन दुजी तपस्विनी होऊन योगी, दुजी तपस्विनी होऊन योगी, सुमती करीत तपाला, शांडिल्येचा विवाह होता, शांडिल्येचा विवाह होता, शांडिल्येचा विवाह. दोघांनी 2 घरं बांधली. काशीराजानं देह ठेवला आणि त्याच्यानंतरची ही गोष्ट आहे. अग्निनारायणाचा भडका झाला आणि वन पेटत चाललं आहे. जवळजवळ आहेत घरं तशी, विचार केला तर 1-1.5 कोस अंतरावर. अग्नी जवळ जसा आला तसं ती योगिनी होती ना सुमती, तिनं योगा सुरू केला. परिणाम शून्य झाला. तिची झोपडी जळून गेली. झोपडी म्हणजे घर जळून गेलं. आणि तो अग्निनारायण पुढे गेला आणि ती गृहस्थाश्रमामध्ये असणारी शांडिल्या होती, तिनं काय केलं, वृंदावनाच्या ठिकाणी गेली, नमस्कार केला. हे अग्निनारायणा, मी पातिव्रत्य धर्म जर आचरणात आणलेला असेल आणि संतांची सेवा माझ्या गृहस्थाश्रमातनं झालेली असेल, नामस्मरण झालेलं असेल, तर मला माझ्या या घराला स्पर्श करायचा नाही, शपथ आहे तुला. ओ काय चमत्कार! अग्निनारायण तिथेच थांबला. एकीचं झोपडं जळून गेलं, दुसरीचं झोपडं शाबूत राहिलं. आता जिचं झोपडं जळालं आहे ना, ती आपल्या तायडेचं काय झालं आहे हे बघण्यासाठी. कारण बघायला येणारे प्रसंगामध्ये 2 प्रकारचे असतात, बघायला येणारे आणि बघायलाच येणारे. पंढरीनाथ म्हणजे आमच्या एका कीर्तनकारांचा ॲक्सिडेंट झाला होता, झाली याला आता 15-1 वर्ष. म्हणजे चक्क आमचे गुरुजीच नातूबुवा, पुण्याचे, सध्या पुण्याला आहेत ते, आपल्या इकडचेच आहेत ते, खाली पडले 15-20 फूट खोल खाली. दुसऱ्या दिवशी बुवांचा एका फोन, नाव नको त्यांचं, अहो बुवा तुम्हाला लागलं का? बुवा म्हणाले तसं काय जास्त नाही लागलं. नाही, नवरात्र जवळ आलं आहे म्हणून विचारतो. म्हणजे तुम्हाला लागलं असेल तर तुमची नवरात्राची कीर्तनं आपली अवधूत चिंतन. म्हणून सांगतो, बघायला येणारे विचारपूस करणारे 2 प्रकारचे असतात. आमची कधीतरी विचारपूस करतात नवरात्र जवळ आल्यानंतर, काय भाऊ तब्येत काय म्हणते म्हणून. पंढरीनाथ म्हणजे तब्येत खराब असेल तर 50% तुला 50% मला, असं काय नाही, ताकद आहे तोपर्यंत आनंद घ्यायचा. ही बघायला गेली
आणि काय चमत्कार बघितला हो तिनं. ती आपल्या बहिणीला विचारते तिचं घर बघून, सुमती बोले त्वा काय पुण्य केले, सुमती बोले त्वा हो, बोले त्वा काय पुण्य केले, नगर हो प्रलय होऊन तव धाम ना जळाले, स्मशानाते हे हो स्मशानाते हे रूप सिद्ध झाले, राख दिसते तै नगर हे जळा. अगं तायडे, सगळं जळून गेलं पण तुझं घर तेवढं शाबूत राहिलं, कारण काय म्हणाले. नमस्कार करते. अगं विचारायचं काय तिथे, मी पातिव्रत्य धर्म आचरणात आणला, आमच्या घरामध्ये नामस्मरण होतो आणि दररोज यज्ञही होतो. नाम घेणं हा सुद्धा एक यज्ञ आहे. आणि काही घरामध्ये ब्राह्मणांच्या काय बऱ्याच ठिकाणी अग्निहोत्र चालू असतं. अक्कलकोटचे स्वामी ज्यांनी यूट्यूबवर मुलाखत दिलेली आहे, भगवंतास वगैरे नाव आहे त्यांचं, त्यांनी सांगितलं आहे की सोमयाग हे दिव्य मोठं पूर्ण जनतेसाठी स्वरूप जसं आहे, तसं घरात अग्निहोत्र कायम चालू ठेवणं हे त्याचंच एक छोटं स्वरूप आहे. फक्त दुःख म्हणजे आपण कायम करत ती एक प्रोसेस आहे. म्हणजे इथे जे यजमान आहेत त्यांचे वडील स्वतः आमच्या घरीसुद्धा आले होते ती पुस्तकं घेऊन. आम्हाला ते काही शक्य झालं नाही. नामयज्ञामध्ये आम्ही रत झालेली माणसं आहोत. अवधूत चिंतन बघूया, होईल शक्य. आनंद आहे. माझं पातिव्रत्य तेज बघून आणि हे नामस्मरण बघून, संत संघ बघून अग्निनारायण तिथेच थांबले. म्हणजे आता आमच्या नशिबामध्ये पातिव्रत्य धर्म आचरणात आणता येणार नाही का. माझं लग्न झालेलं नाही. बहीण सांगते बहिणीला, अगं असं कसं, तुलासुद्धा जर लग्न करता आत्ता जर लग्न करायची इच्छा आहे तर मला सांग. तसं केलंस तर पातिव्रत्य धर्म आचरणात कुठच्याही संकटावर मात करण्याची स्त्री आपल्या आर्येमध्ये असते. आर्या म्हणजे कोण माहिती आहे, भारतीय स्त्री, जी भारतीय स्त्रीचा टिपिकल नियम पाळून जीवन जगते ना. यज्ञनारायणाच्या ठिकाणी जाऊन बघा, आई कशा बसल्या आहेत त्या, तिला आर्या असं म्हटलेलं आहे. या आर्यांना आमचा कायमचाच नमस्कार असतो. पंढरीनाथ असं एक म्हटलेलं आहे, यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. जिथे आर्यचं अशा पूजन होतं, जिथे आदर सत्कार होतो, तिथे देवता वास करतात. ठीक आहे ताई, तुझी इच्छा आणि आज्ञा दे मला, मला लग्न करायची इच्छा आहे. मग ऐक, आत्ता सुस्नात होता, स्नान केलं, नवऱ्याला बोलवलं तिनं आपल्या, आणि आपल्या बहिणीला गुरुदीक्षा दिली. आणि आज्ञा काय केली हो, आज्ञा काय केली, उद्या सकाळी उठायचं आणि या गोदावरीच्या तीरानं खाली 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 जायचं. एक पाणवठा आहे आणि तिथे एक देवीचं मंदिर आहे, तिथे जाऊन बसायचं. ही उद्याची गोष्ट आहे म्हणाले. पण जीवनामध्ये एक लक्षात ठेव, योगा करतेस ना, योगाबरोबर तुला जीवनामध्ये योग करताना एक तुला जीवनामध्ये अशी एक सांगड बांधली पाहिजे की ती भक्तीची जी सांगड आहे ती जर कायम जिवंत ठेवलीस ना तरच तुला तरणोपाय. भक्तीची सांगड म्हणजे नेमकी काय हो, तर कधीतरी नरहरी बोधल्यांचं एक पद ऐकलं असेल तुम्हाला, सगळ्यांच्या ओळखीचं असेल. सांगड बांधारे बांधारे, सांगड बांधारे बांधारे, सांगड बांधारे, भक्तीची सांगड बांधारे. रघुनाथ नामाची, रघुनाथ नामाची सांगड बांधारे, भक्तीची. संसार सागर सागर भरला जातो पूर, भरला जातो पूर. सांगड बांधारे भक्तीची, सांगड बांधारे भक्तीची. प्रपंच भोवरा भोवरा,
फिरत से गरगरा, फिरत से गरगरा. या सगळ्यातनं नामस्मरण करता करता प्रपंच केला पाहिजे, संतसंग केला पाहिजे, यज्ञही केला पाहिजे आणि धर्म पातिरोत्य आचरणात आणला पाहिजे. हे सगळं जर तुला जमेल तर नक्कीच तुझ्या शब्दाला धार येईल. नरहरी बोधला बोधला, नरहरी बोधला बोधला. हरिनामी रंगला रंगला, सांगड बांधारे भक्तीची, सांगड बांधारे भक्तीची, सांगड बांधा, सांगड बांधारे, सांगड बांधारे. ताईला नमस्कार केला आणि ताईला सांगितलं, ताई सांगशील ती आज्ञा मान्य, गुरु आज्ञा मान्य आहे मारे. मग पहाटे उठ, सरिते किनारी खाली जा, देवीचं मंदिर आहे, खाली पाणवठ्यावर आंघोळ कर, देवीच्या मंदिरात आत जा, देवीचं दर्शन घे आणि देवीकडं मागणं माग, मला एक सुंदरसा पती दे. आणि आत अर्चा मंडपातनं चर्चा मंडपात ज्यावेळी येशील, मंदिरात 2 मंडप असतात, एक आतला अर्चा मंडप, बाहेरचा भगवंताच्या विषयीची चर्चा करण्याचा असा मंडप असतो. त्या चर्चा मंडपामध्ये आणि तिथून तुला जी कोण व्यक्ती मिळेल, प्रत्येक व्यक्तीला विचारायचं, तुमचं लग्न झालं का? तू योगिनी आहेस त्यामुळे तुला वय लगेच समजेल समोरच्या माणसाचं. हो म्हणाले, ठीक आहे. नमस्कार केला, पहाट केव्हा होते ते बघितली आणि सुप्रभाती उठून ती तिकडे निघालेली आहे. पाणवठ्यावर आंघोळ केली. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती म्हटलं, सला स्नान करून मंदिरामध्ये आली, देवीचं दर्शन घेतलं. तिच्याबरोबर आपणही जाऊया, सर्वांनी म्हणायचं आहे. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. देवीचं दर्शन घेतलं, नमस्कार केला, देवीचा कुठंतरी उजव्या बाजूचं फूल खाली पडलं असेल, तो कौल झाला म्हणाली आणि सांगितलं देवीला, आई जगदंबे मला लग्न करायचं आहे, एक सुंदर पती दे. तेवढं बोलून बाहेर आली आणि तिथे एक गृहस्थ सकाळच्या त्या कोवळ्या गुलाबी थंडीमध्ये शॉल पांघरून बसले होते, अशी तुकतुक तुकतुक बघत होते. हात जरा बाहेर होता, हाताचं एवढा फक्त भाग बघितला आणि लगेचच्या लगेच वय ओळखलं. हे ग्रस्त आपल्यापेक्षा मोठे आहेत, स्किन तज्ज्ञ असतात, ते ओळखतात. असं म्हणू नका की सगळेजण भ्रमात असतात की माझं कागदोपत्री वय 35 झालं आहे, पण खरं वय 35 त्यावेळी नसतं, 50शी केव्हाच गाठलेली असते, आयुर्वर्ष शतमृणामच्या तत्वानं. आणि ते बरोबर ओळखतात. तिनं ओळखलं आणि विचारलं, तुमचं लग्न झालं आहे का? तर ते म्हणाले, नाही. कशाला ग? तर मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. आगे नो पिछे, व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, प्रत्यक्ष विचारलं. केव्हा, कुठे, कसं, काही नाही, आत्ता म्हणाले करायचं लग्न. धावत आत मंदिरामध्ये गेली, देवीच्याच गळ्यातले 2 घार घेतले, बाहेर आली आणि गांधर्व पद्धतीने लगेच शुभमंगल सावधान नवऱ्याला उभं केलं. नावसुद्धा विचारलं नाही, लग्न केलं, बस. आणि आता विचारतंय, अहो तुमचं घर कुठे? आता आपण आपल्या घरी जाऊया ना. तर हा पट्ट्या काय म्हणाला, याचं नाव काय आहे? कौशिक आहे. जेव्हा मला घर नाही, हात वरती केला, हे विश्वाची माझे घर. हात वरती केल्यानंतर फसा 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 घाण आली. अवस्था कशी होती? दुर्गंध तनुजयाची, दुर्गंध तनुजयाची, जयासी कुष्ठरोग तो होता आणि कौशिक नामे द्विजतो, त्याचे नशिबी काय योग होता. पंढरीनाथ महाराज की जय. तुम्हाला वाजवायला नाही मिळालं.
दुर्गंध तनुजयाची जयासी कुष्ठरोग तो होता, कौशिक नामे द्विजतो त्याचे नशिबी काय योग होता. रामा राम राम हरे हरे राम 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 रघोतम राम 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 सीतापते राम. पंढरीनाथ महाराज की जय. कुष्ठरोग त्याला जडला होता हो. तिनं लगेच विचार केला तुम्हाला घरदार काही नाही. नाही म्हणाले आम्हाला घर नाही. मग आपण असं करूया, नदीच्या या बाजूचा भाग सगळा जळालेला आहे, पहिलं तीर गाठूया. नवे नवे गाठलं आणि तिथे खुंट्या रोवल्या आणि एक झोपडी पर्णकुटी तयार केली. दोघांचाही सुखाचा संसार सुरू झाला. वृंदावनाची स्थापना केली. दुःख वाटतं. चांगले चांगले बंगले असतात आणि दारात पत्रे लावलेले असतात आणि अंगणात बघितलं तर फक्त वृंदावन म्हणून फक्त सिमेंटचं जंगल तयार केलेलं असतं, एक शोपीस. त्याच्यामध्ये तुळशीचं झाड नाही आणि म्हणे वृंदावन. जगामध्ये प्रश्न आहेत ना, प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे. तसं त्या पत्र्याच्या खाली सुद्धा तुळस जगवता येते. शेतकऱ्यांना विचारा, याचं उत्तर तुम्हाला शेतकरी पटकन सांगतील. पत्र्याच्या खाली तुळस जगवता येते? हो, जगवता येते. प्रयत्न करा. काय करायचं माहिती आहे हो? एक 4-5 कुंड्या घ्यायच्या, 4-5 तुळशीची झाडं बाहेर तयार करायची, अंगणाच्या बाहेर उन्हामध्ये मेहनत करायची आणि प्रत्येक झाडाला ड्युटी लावायची 4-4 दिवस. झाली ना अंगणामध्ये चांगली बहारदार तुळस. पंढरीनाथ. मग शोधा, मग सापडेल. बरोबर ना, उत्तर मिळतं आपणाला. हिनं तिथे त्या आपल्या झोपडीच्या बाजूला वृंदावनाची स्थापना केली. नामस्मरण सुरू झालं आणि साधना सुरू झाली. आणि त्याच्याबरोबर काय केलं, पातिव्रत्य धर्म आचरणात. हे पतिव्रता हे व्रत कसं आहे माहिती आहे? लग्न झाल्यानंतर त्या दिवसापासून सुरू होतं आहे व्रत. ते व्रत आचरणात आणलं, नामस्मरण सुरू झालं, संतसंग झालेला आहे, सद्गुरू प्राप्ती झालेली आहे आणि जंगलातली औषधं आणली आणि त्या दिव्य औषधीचा, जशी आपल्याकडे सोमवल्ली किंवा सोम ही वनस्पती जी आहे ना, या वनस्पतीच्या नावाने आज यज्ञ तिथे आहे. इथे काय अग्नी आणि ती एक शीतल आणि अग्नी हा दिव्य, या दोघांचंही कॉम्बिनेशन, यांच्या ज्या ऊर्जा आहेत ना त्या डायव्हर्ट करून आपल्या जीवनामध्ये थ्रो करायचे आहेत. असं हे याच्यातलं मुख्य उद्दिष्ट सायन्स आहे. याच्यातलं विचार केला तर संस्थेला सुद्धा आमचा मनापासून नमस्कार आहे. एवढं दिव्य घेऊन फिरायचं सोपं नाही आहे. ते म्हणतो आपण सोपं, यज्ञ नाही. यज्ञदानाच्या ठिकाणी आनंद आहे, दिव्य कार्य आहे. सगळ्या साधकांना आणि आयोजकांना 1000 वेळा आमचे प्रणिपात आहेत. साधना सुरू झाली. कुष्ठरोगाचं औषध शोधून आणलं आणि ते औषध आपल्या नवऱ्याच्या अंगाला लावलं. त्याचा कुष्ठरोग बाजूला गेला खरा, पण त्याचा परिणाम काय झाला? कुष्ठरोग हा संसर्गजन्य रोग आहे. तो रोग त्या सुमतीला जडायला सुरुवात झाली. अरे बापरे. आपणालाही औषध सुरू केलं आणि या म्हाताऱ्याचं तब्येत अशी झाली तुकतुकीत, मालवणी भाषेमध्ये सांगायचं तर म्हाताऱ्याला पालवी फुटली. पालवी फुटल्यानंतर बायकोला विश्वासात घेतलं आणि बायकोला सांगितलं, सखये. असे काही प्रश्न असतात ना, नवऱ्यानं अचानक सोन्याचा दागिना आणून देणं म्हणजे कुठेतरी काहीतरी गडबड असण्याचे चान्सेस. तुमच्या बाबतीत नाही म्हणत, पंढरीनाथ महाराज. नाही, दोघांनी एकामेकाकडे लगेच लक्ष. आमचं कुटुंब बसलं आहे समोर, काकी आमच्या बसल्या आहेत समोर, दोघेही एकामेकाकडे बघतात. आता कोणाचं कोण सांगतंय आम्हाला काय समजत नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सखाये म्हटलं आणि जवळ घेतलं बायकोला आणि वचनपूर्ती करशील का गं, तू पतिव्रता आहेस ना? तर हो नाथ, बोला ना. त्यानं काय सांगितलं? नेम जगणिके सदनी सखये नेम. एकच वांछा उरल्या जीवनी, एकच वांछा उरल्या जीवनी. नेम जगणिके
सखये नेम जगणिके सदनी कैकयातना मम जीवाला कैकयातना मम जीवाला तरीही मनाला मोहर आला तरीही मनाला मोहर मोहर तरीही मनाला मोहर आला तरीही मनाला मोहर आला सांगू कसे या वदनी सखये नेम जगणिके सदनी सखये नेम जगणिके सदनी सखये नेम जगणिके नेम जगणिके नेम जगणी. पंढरीनाथ महाराज तिनं सांगितलं ठीक आहे, आधी धनाची व्यवस्था करते आणि नंतर तुमची व्यवस्था करते. काही दिवसामध्ये धनसंचय केला आणि अष्टमीचा चंद्र बघितला असेल, म्हणजे आधा आहे चंद्रमा रात आधी, थोडं अंधुकच आणणं पाहिजे पायाखाली दिसायला, पण लोकांनी बघताही कामा नये. एक मोठी टोपली घेतली, म्हणजे मोठं भांडं घेतलं, मोठं बकेट. गोव्याच्या भाषेत त्याला पाटलो म्हणतात, आपल्याकडे आपण टोपली म्हणतो, बकेट म्हणूया मोठं. त्याच्यामध्ये हे गुढ ठेवलं. गुढ म्हणजे कोण? नवरा ठेवला. तो अपंग आहे ना, कुष्ठरोगी आहे, बरा झाला आहे, पालवी फुटली आहे त्याला. सध्याच्या भाषेत सांगायचं म्हणजे जर पालवी फुटली पाहिजे तर सांगतो, आम्ही जास्त कीर्तनं असतात त्यावेळी उपयोग करतो. रामदेव बाबा च्यवनप्राश ये बात आहे बुवा, शुगर असून सुद्धा वापर करायचा. पंढरीनाथ सणसणीत ताकद येते हो. अवधूत चिंतन कीर्तनं तर करायला पाहिजेत ना. ताकद कशासाठी? उभा देह झिजू माझा चंदनापरी, तुझ्या सेवेसाठी देह झिजवायचा आहे, संसारासाठी असू दे झिजेल तो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त झालं. आणि निघाली त्या काळोख्या रात्रीत अशी अशी बघत बघत बघत, कोण बघेल का, तर वेश्येच्या घरी निघाले. नवऱ्याचं कर्तव्य म्हणजे वचन पूर्ण करण्यासाठी. आणि वाटेत जाता 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 काय झालंय बघा, वारवनितेच्या हो वारवनितेच्या सदनी पतीसने, वारवनितेच्या सदनी पतीसनेता, मार्गी मांडव्या विप्र त्रास देता हो, त्रास देता. काय झालं? वारवनिता म्हणजे वेश्येच्या घरी नवऱ्याला नेताना त्या नवऱ्याचा पाय एका अशा खांबाला धडकला. नवे नवे खांब नव्हता, तो होता सूळ. त्या सुळावर मांडव्य नावाच्या ऋषींना सुळावर चढवण्यात आलं होतं. आणि सुळावर सुद्धा शिक्षा कशी होती हो? आपलं गणपतीचं मूलाधार जे स्थान आहे ना, म्हणजे गुदद्वार आणि लिंग प्रदेश याच्यामधला जो भाग आहे, तिथे तो सूळ रुतवला होता आणि त्याच्यावरती मांडव्य बसले होते. कथा त्यांची सांगतो पुढे. पण पुढे काय झालं? त्या सुळाला धक्का लागला, मांडव्यांना त्रास झाला आणि मांडव्यांच्या मुखातनं शापवाणी बाहेर पडली. शापवाणी मग ते वड्यात झाली, शापवाणी मग ते वड्यात झाली, भानु उदयाची हा नसे तुझ्या भाली, तुझ्या भाली तुझ्या भाली तुझ्या भाली. शापवाणी काय झाली? ज्यानं मला त्रास दिलेला आहे ना, त्याच्या नशिबामध्ये सूर्योदय बंद. याचा अर्थ काय? सूर्योदय होणार, पण ज्याचा दयानं धक्का लावला आहे ना, तो सूर्योदयाच्या आधी मरून पडणार. अरे बाप रे, एवढी शापवाणी. तशीच ती आपल्या नवऱ्याला घेऊन वेश्येच्या घरी गेली, तिकडचं कार्य पूर्ण केलं, तिकडनं घरी आली, त्याला आंघोळ घातली, आपण आंघोळ केली, तोपर्यंत पहाट होत आली होती. हे कार्य करते नवऱ्याला बसवून ठेवलं घरात आणि वृंदावनाच्या जाऊन समोर उभी राहिली, म्हणजे राहिलेली आहे. तेवढ्यात त्या मांडव्याचं काय झालं हे थोडक्यात तुम्हाला सांगतो. मांडव्याची ताकद केवढी माहिती आहे?
त्या राज्यामध्ये झाली होती चोरी. राजानं दूत पाठवले आणि विचारलं की इथे कुठे चोर दिसले का हो, चोर दिसले का हो. आणि मांडव्याच्या आश्रमाकडे दूत आले. मांडव्याला विचारलं, महाराज तुमच्या आश्रमामध्ये तर चोर नाहीत ना. मांडवे म्हणाले, नाहीत म्हणाले. आणि झडती झाली आश्रमाची, म्हणजे त्यावेळेची ईडी असेल. झडती झाली त्यावेळी चोरी मिळाली, चुकीची का असे ना, कारण मिळाली. परिणाम एवढा झाला, त्या चोरांनाही सुळावर दिलं आणि म्हणजे चोराबरोबर संन्याशी सुळावर गेला. पण यांची ताकद किती, योग सामर्थ्यानं त्या सुळाच्या टोकावर आसन घालून स्थिर राहिले वरती ते. आणि त्यांना तो धक्का लागला होता. आणि त्यांनी ज्यावेळी वरती सुळावर दिलं ना, त्यावेळी सरळ त्यांनी यमधर्माला विचारलं, यमधर्मा, अरे मला एवढं सुळावर देण्याचं शासन राजानं का केलं. म्हणाले, काय माझ्या हातातनं प्रमाद झाला एवढा की मला सुळावर द्यावं. त्यावेळी त्या यमधर्मानं त्यांना सांगितलं, मांडव्यानं, मांडव्या, अरे लहानपणी तू त्या भिंगोटे असतात माहिती ना, म्हणजे फुलपाखरासारखी छोट्या छोटे पाखरं, ती अशी तू पकडलं होतंस आणि त्या भिंगोटीच्या पोटात खिळा रोतवलं. आपण शाळेत असताना पकडायचो माहिती आहे ना, पकडायचो ना शाळेत असताना, म्हणजे सगळेच, हां तुम्ही आम्ही काय सगळे त्याच्यातले. दोरा बांधायचो शेपटीला आणि सोडून द्यायचो, बरोबर ना, हे उद्योग लहानपणाचे असायचे. ते फुलपाखरू छान किती दिसते, ते दिसते नाही, ते पकडायचं लहानपणी, नंतर नाही. पंढरीनाथ, पण मजा असते त्याच्यामध्ये. आणि त्या फुलपाखराच्या पोटात तुम्हाला काटा रोतवला होतास ना, त्याचा परिणाम एवढा झाला की आज तुझ्या ठिकाणी सुळ. यमधर्मा, त्या बाळानं प्रमाद केला आणि माझ्या नशिबी हे आलं. तुला मी शाप देतोय म्हणाले, तू दासीपुत्र म्हणून जन्माला येशील. या मांडव्याच्या शापाचा परिणाम म्हणून यमधर्म विदुर म्हणून जन्माला आला. एवढी त्यांची ताकद मांडव्यांची. ते याची कुठे मुक्तता होणार. सुमतीची, सुमतीनं काय केलं, तिनं दुसरा गेम खेळला. हे बुद्धिबळ चालू असतं संतांचं. तिलाही संतसंग मिळाला आहे हो. ती सुद्धा आर्या आहे, पतिव्रता आहे, सद्गुरू प्राप्ती झालेली आहे. तिने काय केलं, घरी पुन्हा आपण सुद्धा स्नान होऊन करून वृंदावनाकडे गेली. आणि पहाट होत आलेली आहे, अजून सूर्य उगवलेला नाही आहे, झुंजू मुंजूही झालेलं नाही. आणि सूर्यनारायणाला आज्ञा केली, हे सूर्यनारायणा, माझ्या हातून जर पातिव्रत्य धर्म आचरणात आणलेला असेल, मी ते व्रत केलेलं असेल, संतसंग झालेला असेल, नामस्मरण झालेलं असेल, तर मी तुला आज्ञा करते, विनंती करते दोन्ही, की आत्तापासून तू उदयाला यायचं नाही. तुझं हे सूर्योदयाचं प्रकरण आहे ना, आत्तापासून बंद. ओ काय ताकद त्या. आता नळावर आमच्या कायमच भांडणं होतात ना, तुझं हेव होणार, म्हणजे आपण टी व्हीवरही बघतो, तुझं तेव होणार, कोणाचं काही होत नाही. आणि काय माहिती आहे, मुळात बँक बॅलन्स काही नाही. हे मगाशी आले होते ना संत, त्यांचा बँक बॅलन्स आहे. त्यामुळे तसल्या संतांचा नाद करायचा नाही. हे सगळे यज्ञनारायणवाले आहेत ना, यांच्या बँकेमध्ये बॅलन्स तुमच्यासाठी, आमच्यासाठी, आपल्यासाठी. फक्त ATM शोधा आणि ATM कारण या देवतांची ताकद एवढी असते, हा जगामध्ये कुठेही पोचणारा CCTV कॅमेरा आहे. इकडनं दिल्लीला चला, नाहीतर कुठेही चला, तुम्हाला पुरुषोत्तम बघतोय, तुम्हाला यज्ञनारायण बघतोय. तुम्ही काय करताय. फक्त दुर्दैवविलास एवढा असतो की आपली कुलदेवता, आपली ग्रामदेवता याच्या ठिकाणी आपण मिनिमम महिन्यातनं नाही, 1-2 महिन्यातनं तरी एकदा गेलं पाहिजे. गेलंच पाहिजे ना. अहो तनानं ज्याला जाता येत नाही त्यांनी मनाने तरी चला ना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सूर्याला आज्ञा गेली आणि काय झालं, सूर्यनारायण सूर्योदय बंद. ऐसे जाहले सप्तदिन भानु उदयासी येऊन काय करावे हो आपण देव सचिंत मानस. ही खरी कथा आहे. आपल्यापासून जवळ असणारं माणगाव टेंबेस्वामी यांच्या गुरुमहात्म्यातील कथा आहे. कथाकल्पतरू गुरुमहात्म्य यांची सांगड घालून आणि टेंबेस्वामी महाराजांचं स्वतःचं कीर्तन तरिंगिणी याचा वापर करून आणि टेंबेस्वामींकडे भीक मागलेली काव्य, मग त्यांनी दिलेला प्रसाद यांचा उपयोग करून सादर केलेली अशी ही कथा आहे. सुमती शांडिल्य चरित्र आहे. देवाना
चेक अँड मीट केलं. एकटीनं, हजारो लाखांनी नाही, लाखानं चेक मीट करणं सोपं आहे, लोकांच्या जीवावर कोटी घेऊन जाऊन एकट्यानं चेक मीट केलं. मॅनेजमेंट हादरली. काय करायचं आता? आता उपाय शोधला आमच्या या गादीचे मालक देवर्षी नारद मुनी यांना मध्यस्थीसाठी पाठवलेले आहे. उद्धृदनग मध्यवलिंद मानग उद्धृदनग उद्धृदनग मध्यवलिंद मानग उद्धृदनग मध्यवलिंद मानग उद्धृदनग मध्यवलिंद मानग उद्धृदनग मध्यवलिंद मानग सत्य पांडपट गोविंद जय जय रमारमण जय रमारमण हरि गोविंद राधाधर मधुमिलिंद जय जय राधाधर मधुमिलिंद राधाधर मधु राधाधर मधु राधाधर मधुमिलिंद. नारद मुनींना मध्यस्थी करायला भाग पडलं. नारद मुनी कुठे गेले? ती पतिव्रता सुमती, शांडिल्य पतिव्रता. आता यांच्याकडे मध्यस्थी करायची म्हणजे पतिव्रताच पाहिजे, म्हणून आपल्या दत्त महाराजांची आई अनसूया हिचेकडे नारद मुनी गेले. अनसूयेला विनवणी केली, जरा मध्यस्थी कराल का देवकार्यासाठी? तर हो म्हणाले. आणि अनसूया आई स्वतः निघालेली आहे कुठे? सुमतीच्या आश्रमामध्ये, जिने सूर्योदय बंद करून ठेवलेले आहे तिथे. नमस्कार, चमत्कार, आशीर्वाद सगळं झालं. पतिव्रते दारी पतिव्रता आली. अनसूयेने सांगितलं, हे बघ, सूर्योदय बंद करून ठेवला आहेस ना, विश्वाचं रहाड गडगं बंद पडलं आहे, याच्यासाठी हे असं करायचं नाही, त्याला दुसरा पर्याय आहे. सूर्योदय होण्यासाठी काहीतरी पुन्हा कर म्हणाले. शपथ मागे घे त्याला घातलेली नारायणाला. नाही म्हणाले, घेईन शपथ मागे, पण जर शपथ मागे घेतली तर परिणाम काय होतील घातक, की माझा नवरा मरून पडणार आहे. त्याला जबाबदार कोण? त्यावर अनसूयेने लगेच उत्तर दिलं, मी तुला वचन देते म्हणाले. आणि काय वचन दिलं? वचन देते तुला ऐक माते, वचन देते तुला ऐक माते, वचन देते तुला ऐक माते. काय वचन दिलं? जर सूर्योदय झाल्यानंतर तुझा नवरा मिळाला, त्यानं देह जर ठेवला तर लगेच त्याला जिवंत करणार, ते करणार. त्यापेक्षाही त्याला असणारा कुष्ठरोगसुद्धा दूर करणार आणि त्याच्याबरोबर तुझाही करणार. घे वचन मागे, शब्द मागे घे. स्नान केलं, वृंदावनाकडे गेली, नमस्कार केला. हे सूर्यनारायण, जयाचारथा एकची चक्रपाही, नसे भूमी आकाश आधार काही, असे सारथी पांगुळा जारथासी, नमस्कार त्या सूर्यनारायणासी. सहस्रद्वये 202 क्रमे योजने जो निमिषार्धतेन, मना कल्पवेना तयाचारथाची, नमस्कार त्या सूर्यनारायणासी. नमस्कार केला, शपथ मागे घेतली आणि परिणाम काय झाला? सूर्याचा सारथी भाऊ मिळतोय, तो संस्कृती कोशामध्ये भाऊ असं वर्णन आहे त्याचं, आणि तोच सारथी अरुण वरती आला, झुंजूमुंजू झालं आणि सूर्यनारायण प्रकट झाले. उगवला नारायण आधी आला माझ्याधारी. आनंदी आनंद झाला हो. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, उठिलव करी वनमाळी
उदयाचळी मित्र आला, श्रीधरा अरुणोदय झाला, श्रीधरा अरुणोदय झाला, श्रीधरा अरुणोदय झाला. भिरभिर पक्ष्यांचा थवा उडाला. आनंदी आनंद कृषीवल शेतावर गेले. ब्राह्मणांचे वेदमंत्र सुरू झाले. सृष्टीनं आनंद उपभोगायला सुरुवात केली. अरे वा. पण परिणाम काय घातक झाला. जिनं आज्ञा केली, जिनं पुन्हा शपथ मागे घेतली, तिचा नवरा कौशिक ब्राह्मण घरामध्ये त्यानं लगेच खटकन मान टाकली आणि मृत झाला. धावत घरात आली. सुमतीनं आपल्या नवऱ्याची पल्स नाडी बघितली तर ती योगिनी आहे, डॉक्टर आहे त्याच्यामध्ये. बघितलं तर अरे बाप रे म्हणाले, यांनी देह ठेवलेला आहे. क्षणाचाही विलंब न लावता आपले सौभाग्य अलंकार काढून तिनं बाजूला केले. क्षणाचाही विलंब लावला नाही. सौभाग्य अलंकार बाजूला केले. अनसूया बघते काय करते ते. अगं तू सुवासिनी आहेस, सौभाग्य अलंकार बाजूला का करतेस म्हणाले. नाही, मी माझं काम केलं. अनसूया सुद्धा तेवढ्याच ताकदीची धावत ते तीर्थ घेतलं, वृंदावनाकडे गेली, पतीचं आपल्या स्मरण केलं आणि पतिचरणाचं तीर्थ त्या मेलेल्या कौशिक ब्राह्मणांच्या मुखामध्ये घातलं महाराजा. आणि हा टुन्नुंकन उठून बसला हो असा फ्रेश. तुम्ही म्हणाल की त्याला अटॅक आला होता आणि आता कुठे हलवल्यानंतर पुन्हा बॉडी सुरू झाली. तिनं बघितलंय, ती योगिनी आहे. हृदय सुरू झालं आणि तेच तीर्थ त्या सुमतीला दिलं. आणि काय चमत्कार. शरीर असं तुकतुकीत झालं, एवढं सुंदर शरीर झालं, तेजोमान शरीर झालं. आणि बघितलं तर तो कुष्ठरोगही बाजूला निघून गेला. आता मॅनेजमेंट जाग्यावर आली की सूर्योदय झाला आहे आणि विश्वाचं राडगाडगं सुरू झालं आहे. म्हणून ब्रह्मा, विष्णू आणि महेश या यज्ञनारायणाची प्रमुख देवता पार्वती पते हर हर महादेव सर्व त्रिदेव उपस्थित झाले आणि आपल्या भार्येसह उमा रमा सावित्रीसह. आणि या सांगतायत मागा काय ते. अनसूयेला सांगतायत, अनसूये तुला काय मागायचं ते मागून घे आणि सुमती तुलाही मागून घे. नाही बस मारे. ज्याच्या जीवनामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं दर्शन झालं आहे ना, त्यांना पुन्हा जन्ममृत्यू नाही. अतिरुद्र स्वाहाकारसुद्धा ज्याला झाला त्याला जन्ममृत्यू मरण नाही. या यज्ञाचे जे मुख्य यजमान असतात यांचाही जर संस्कृती कोशाचा आधार घेतला तर यांनासुद्धा जन्ममृत्यू मरण नाही. त्यांचं पुढे बजेट ठरलेलं आहे. चांगलं त्यांचं पुण्यकर्म जास्त त्यांना संचय होतो आहे. संस्कृती कोश सांगतं आहे. विचार केला तर सोमयागाच्या वेळी मी बोललो होतो सविस्तर त्याच्यावर. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अनसूयेला शेवटी सांगितलं, आई माग ना काहीतरी, तुला सुद्धा काहीतरी मागायचं आहे. त्यावेळी अनसूयेनं मागितलं. काय मागितलं. द्यायचेच जर असेल मजला, द्यायचेच जर असेल मजला, द्यायचेच जर असेल मजला, इतुकेची त्वा द्यावे. अनत्रिदेव तुम्ही बालक होऊनी सदनी मम रांगावे. इच्छा पूर्ण करा माझी, व्हावे वचनासी राजी. देवानी लगेच तथास्तु म्हटलं. तथास्तु तथास्तु तथास्तु. आम्हाला यज्ञनारायणाकडनं हीच अपेक्षा आहे. काय म्हणजे तृप्त होऊन तथास्तु तथास्तु तथास्तु. त्रिदेव गुप्त झाले. हेच दत्तजन्माचं मूळ सांगणारी ही कथा आहे. दत्तजन्माचा जर विचार केलात ना तर पहिल्यांदा अनसूयेकडे तिन्ही देव येतात आणि आपल्या नवऱ्याच्या चरणाचं तीर्थ त्यांच्या डोक्यावर शिंपडल्यानंतर तिन्ही देवकांची जी बाळं तयार होतात, हा इथे दिलेला आशीर्वाद पूर्ण होतो. आणि त्याच्यानंतर मग तो विष्णू अंशे होय दत्त, तथा ब्रह्मदेव तो चंद्र, दुर्वासा मुनी झाला ज्याचे अंशे करोनी तो रुद्र. असा दत्तजन्माची पुढे कथा पूर्ण. आम्ही दत्तजन्माची ज्यावेळी आख्यानं असतात त्यावेळी पहिल्या दिवशी हे सुंदर आख्यान लावतो. रेकॉर्डिंगसाठी अजून दिलं नव्हतं, आज दिलं पहिलं. पंढरीनाथ मला वाटतं ओपन नाही आहे. आणि ही याच्यातली काव्य टेंबेस्वामी महाराजांच्या दरबारामध्ये जाऊन अक्षरशः भीक मागलेली आहे. महाराज मला याच्यावरची काव्य द्या.
आणि त्याने दिलेला तो प्रसाद आहे बस. म्हणून जो घरी येईल त्याला द्यायचं केलं होतं, पण आज यज्ञनारायणाची सेवा म्हणून तिथे आम्ही हे कीर्तन अर्पण केलेलं आहे. चुका आहेत त्या सगळ्या माझ्या आहेत, चांगलं आहे ते भगवंताचं आहे, श्रोत्यांचं आहे. याच्यातनं बोध काय घ्यायचा? संत संघाची ताकद, पतिरत्य तेजाची ताकद ही काय असते ही सुमतीनं शांडिल्यनं जगाला दाखवून दिली. आणि इथे आपल्याकडे हे ऋत्विज आलेले आहेत. नाही ते ऋत्विज नाही आहेत, हेच सगळे संत आणि ऋषीमुनी आहेत यज्ञ करणारे. हो, त्यांचा संघ नाही जरा सहवास तुमची पदकमल आम्हाला जरी मिळाली ना तरी आमचं मन इथे तृप्त कृतार्थ. घरी जाताना त्या आठवणी आम्हाला घेऊन जायच्या आहेत ज्या जीवनामध्ये पुरून उरतील. बस यज्ञनारायण महाराज की जय. स्वप्नामध्ये यज्ञाचं हे वातावरण ज्यावेळी येईल ना, स्वप्नामध्ये जागा पुन्हा जागा यज्ञनारायण. श्री यज्ञनारायण महाराज, श्री पुरुषोत्तम महाराज की जय. इथे चुकाच आहेत त्या माझ्या आहेत, चांगलं संत सज्जनांचं आहे. म्हणून पूर्वपद्यामध्ये फक्त एकच म्हणतायत आपले महाराज, कर साधूचा संग सुख कर साधूचा संग. क्षणभंगुर तनु जाणून हरिगुण श्रवण कीर्तनी रंग. जाय जणे हे सर्व ही जाईल रथ गजतेनुसरंग. आत्मारामी बोध ठसवूनी दृढतर राहे अभंग. सुख कर साधूचा संग सुख कर साधूचा संग. सुख कर साधूचा संग. पंढरीनाथ महाराज की जय. प्रभु रामचंद्र महाराज की, सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेचे आता. जय जय. ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. जय जय रघुवीर प्रभू रामचंद्र. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं? आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं, अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना घेतो.